महापौरांची आत्ताची प्रेस मी पाहिलेली नाही. तुमच्या माध्यमातून मला आता ती प्रेस कळते. हा जो दिव्याचा झगझगाट जो बाहेर आलेला आहे तो आमच्या पक्षाने काढलेला नाही. प्रेसच्या माध्यमातून किंवा ज्यांनी तक्रार सांगितली त्यानंतर ती माहिती मला मिळाली. त्यांनी जे 2 पुरावे काय दाखवले आहेत, महाडेश्वरांनी लाल दिवा वापरला नाही. आंबेकर मॅडमनी मागितला हे आम्हालाही माहिती आहे. आणि त्याच कारणामुळे फार मोठी भांडणं झाली आणि मग पंतप्रधानांचा आमच्यामुळे पंतप्रधानांनी ते दिलं असं मी नाही म्हणत आहे, परंतु ज्याला आपण पंतप्रधानांनी तो प्रोटोकॉल जो VIP प्रोटोकॉल असता कामा नये. सगळे आपण सेवक आहोत, तर सेवकाप्रमाणे असलं पाहिजे असं त्यावेळेला 2017ला हे निर्णय आले. तो निर्णय आल्यानंतर 17 की स्नेहल आंबेकर असतानाच आले. आणि मग त्यानंतर म्हणजे बाळासाहेबांनी सुद्धा असं वक्तव्य केलं होतं की खरं म्हणजे हे लाल दिवे असता कामा नये. आणि त्या लाल दिव्यांवरना खूप मोठं गेल्या 10 वर्षात अगदी चर्चा वगैरे झाल्या. आणि मग VIP जो संस्कृती काय आहे तो बंद करा. कोणाला फक्त ॲम्ब्युलन्स आणि आपत्कालीन असं काहीतरी 2 ठिकाणी ते दिवे वापरण्याची मुभा. आत्ता जो दिव्याचा प्रश्न आला, मी ऐकलं सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं पण वक्तव्य ऐकलं, मी पेपरमध्ये वाचलं मी. तर त्यांनी जे सांगितलं की बोनेटवर, खरं म्हणजे मी त्यांना क्रॉस करत नाहीये, मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना क्रॉस करत नाहीये, पण बोनेटवर नव्हते. महापौरांच्या आतल्या काचेला ते लावले गेले. प्रशासनाने लावलं असं त्यांचं म्हणणं आहे, माझंही नाही. आमच्या ह्या गाडीला तर कुठलेच दिवे नाही आहेत. उलट आपण ज्याला हेडलाईट अप्पर डिप्पर ती जी कॉमन सर्वांच्या तीच आहे. त्यामुळे त्याचं ऑब्जेक्शन हे आम्ही रेज केलं नव्हतं. आणि जी VIP संस्कृती तुमच्या पक्षाने पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी बंद केलेली असताना चालू झाली. चला मी असं 1 मिनिटासाठी म्हणते, महापौरांना कळलं नाही. नंतर महापौर सांगतायत की ते प्रशासनाने दिले. तर ज्या प्रशासनाने दिलं, कारण शेवटी देणारे कोणतरी आहे, मग आयुक्त म्हणून, मुख्यमंत्री म्हणून किंवा महापौर म्हणून आयुक्तांवरती काय मी कारवाई नाही म्हणणार, कारण ते सनदी अधिकारी आहे. समज किंवा ज्यांनी कोणी केलंय त्याला समज नको द्यायला. कोणालाही कामांना काढू नका, अगदी नक्की, कारण त्यांच्या घरच्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे माझंही मत आहे. नाहीच काढलं पाहिजे. पण समज मेमो असं का केलं आणि त्याचं उत्तर आयुक्तांनी दिलं पाहिजे. महापौरांनी देणं हे पाठीशी घालण्यावर का होईल. जर तुमच्याच असलेल्या याच्यामध्ये जर केलं तर आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मुंबईकरांना. आणि त्या ह्याच्यावरती आत्ता जर दिवेच काढून टाकले आहेत तर याचा अर्थ आयुक्तांनी ती चूक कबूल केली आहे. लावले होते आणि काढले, त्यामुळे त्याच्यावर आता पडदा पडतो. कारण दिवेच काढले तर संपला विषय. उलट अप्पर डिप्पर नीट असावं. धुक्यामध्ये जाताना जी
धुक्याची ती असावी, कारण मुंबईत बोरवली विरवली मे बी रात्रीच्या वेळेला जर काय झाल्यानंतर तो हे असावा, असं एक महापौरांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आणि इतरांच्या पण सुरक्षितेच्या दृष्टीने ते सगळं असावं, ही मागणी या माध्यमातून होते ती रास्त आहे. आणि आत्ता त्या महापौरांच्या दिव्या, कारण बऱ्याच वेळेला आम्हालाही ट्रोल होतो, लुकलुकते दिवे चुकचुकते दिवे, तर ते अंधभक्त आहेत. म्हणजे जे सोशल मीडियावर जो काही ट्रोल कोणालाही करतात घाणेरड्या याच्यात, ते अंधभक्त आहेत, ते जाऊ दे. पण आत्ता आपल्याकडे महापौरांचे दिवे काढले गेले, याचा अर्थ प्रशासनाने चूक मान्य केली. तर त्या चूक मान्य केलेल्या प्रशासनाला काय, कोणाला बेमो देणार, काय करणार, कारवाई नका करू, पण चूक केली आहे याचं तर व्हायला पाहिजे. मेमो देऊन त्यांची इन्क्रिमेंट थांबवून, आणि गंभीर आहे, पंतप्रधानांनी दिलेला निर्णय आहे, ही गंभीर चूक आहे. आपण बघतोय या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही, ज्यामध्ये किशोरी पेडणेकर यांनी कशा पद्धतीने अतिरिक्त सुरक्षेची मागणी केलेली आहे कार्यालयामध्ये, याचाही दाखला देताना त्यांनी काही पत्रकं दाखवली. मी मुळात अतिरिक्त मागणी केलेली नाही. 2022 नंतर ज्या महाशयांनी मला एका नको त्या आरोपमध्ये उभं केलं, आता तो कोर्टाचा निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आलेले धमकीचे फोन, त्याच्यानंतर आलेले धमकीचे पत्र, त्याच्यानंतर आलेले धमकीच्या गाडी मागून, हे सगळ्याच्या कंप्लेंट बॅकग्राऊंड आहे माझ्याकडे, कंप्लेंट आहेत. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंती, आणि मुख्यमंत्र्यांनी विनंतीनुसार 6 महिने ती कंटिन्यू ठेवली होती सिक्युरिटी, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली. आज जर आपण पाहिलं तर नगरसेवक जे पक्षात गेलेत त्यांना आजही सिक्युरिटी आहे, त्यांना आजही निवडून आलेल्यांना सिक्युरिटी आहे. काय काय जर त्यांच्या जीवाची काळजी आहे तर आमच्या जीवाची काळजी नाही, आमचा जीव महत्त्वाचा नाही वाटत. आणि अगदी 8 दिवसापूर्वी म्हणजे 11लाच आल्यामुळे कोणी घुसलं, बेल दाबली, यायला वेळ, कारण आमचा अंतर आहे, पण आली ना व्यक्ती, मग उद्या आपण इतकी वाट बघूया का की माझ्यावर काहीतरी हल्ला होऊन देत, होऊ शकतो. कारण आता काही जर लिहू शकतात, करू शकतात. आणि त्या सुरक्षितेच्या दृष्टीने मॉर्निंग आणि इव्हिनिंग, मी रात्री नाईटला नाही माहितलं का मी घरात सुरक्षित आहे. मला आजही वाटतंय मी रस्त्यावर सुरक्षित नाही, मी आजही म्हणते मी महापालिकेत सुरक्षित नाही, कारण घुसतायत येतायत. मग ते मागणं माझं चुकीचं आहे. मला कोणाला कितीही दिलंय, आज जर नगरसेवक पक्ष सोडून गेल्यानंतर आजही त्यांच्या सिक्युरिटी आहेत आणि त्या पण पोलिसांच्या आहेत, तर आम्हाला आम्हाला पोलिसांची नको आहे. आमच्या महानगरपालिकेच्या सिक्युरिटीवर आमचा भरोसा आहे, आणि ती मागणं चुकीचं आहे का? याच महानगरपालिकेच्या सिक्युरिटीवर आता पुन्हा एक नवा प्रश्न निर्माण झालाय, कारण की सिक्युरिटीची मागणी महापौरांनी केली, तुमचं सुद्धा महापौरांनी पत्र दाखवलं, पण विशेष म्हणजे की 40% या जागा ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत, पण आता आम्हाला महापौरांच्या कार्यालयाबाहेर खाजगी सुरक्षा यंत्रणा उभी राहिलेली पाहायला मिळेल. तुम्ही सुद्धा त्याच कार्यालयातून बाहेर पडले. 40% जागा भरल्या जात नाहीयेत, माणसांना नोकऱ्या मिळत नाही, त्याच्यात खाजगी सिक्युरिटी. खरं म्हणजे या सीओसो हे तावडे फारच कामचोर आहेत. कारण मी महापौर असल्यापासून त्यांच्याकडे मागणी करतोय आपण, मी तुम्हाला दाखवते मी पत्रव्यवहार किती केलेत, का भरत नाही आहेत. खरं ही त्यांची चूक आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी घेतल्यानंतर त्यातलं काय गणित आहे का, या तळापर्यंत आता जावं लागेल, या तावडेंना ते उत्तर द्यावं लागेल. आणि महापौरांना 2 द्या नाहीतर 4 द्या, माझा काही त्याच्याशी म्हणणं नाही. पण ज्या हॉस्पिटलमध्ये आपण जर सायन KEM नायर बाकी सगळ्या हॉस्पिटलमध्ये, मी मध्ये ट्रोमामध्ये सर्व महिला ठेवले आहेत, सर्व महिला भरती, एकही पुरुष नाही. का तिथे येणारे जे नागरिक आहेत ते आधीच
पेशंटच्या रुग्णाच्या त्रासाने पॅनिक असतात आणि मग त्या तुमच्याच सिक्युरिटीवर हल्ले होऊ शकत नाही. 4-5 तगडे पुरुष नाईटला तरी असा सीओसो असतो काय? त्याच्यावर पहिला प्रश्नचिन्ह आहे की काय मनमानी कारभार करतायत का ते, हाच मोठा प्रश्न. आणि माझं पत्र आयुक्तांना होतं, माझं पत्र आयुक्तांना दिलं होतं. त्या आयुक्तांकडचं पत्र 100% आयुक्त महापौरांना नाही देणार नाही. आम्ही कॉपी नाही केली आहे, आम्ही कॉपी केलेली नाही, आम्ही कॉपी 2 आपण केलं नाही. मी आयुक्तांना कारण शेवटी आयुक्तच देत आहेत आणि सीओचं मग आयुक्तांचं पत्र जर महापौरांपर्यंत पोचत असेल याचा अर्थ मध्ये कोण आहे कल्पित की जे विरोधी पक्षांची पत्र महापौरांपर्यंत पोचवायची? हे काय चाललंय काय महापालिकेत? हे आयुक्तांना प्रश्न विचारतोय आम्ही. का आमच्यात भांडणं लावली जात आहेत? ठीक आहे, मी वेगळ्या पक्षाचे आहे, त्या वेगळ्या पक्षाच्या आहेत, पण बसताना आम्ही वेगळा पक्ष म्हणून नाही ना. आज आम्ही मुंबईचं विरोधी पक्ष नेता जरी मी असले तरी मी मुंबईच्या प्रश्नावरती दोघाही मिळून आपण निर्णय घेऊ शकतो, करू शकतो. हे मधला कल्पित कोण आहे? सीओसो आहे का? की जर आयुक्तांनी सीओसोला सांगितलं असेल हे पत्र आहे तर त्यांनी पोचवलं का, असा माझा डायरेक्ट आरोप आहे. काय चाललंय? कुठल्या पद्धतीने काम करताय तुम्ही? जर मी सीओसोला पण सांगितलं होतं की बाबा हॉस्पिटलमधल्या सिक्युरिटीवर लक्ष दे, तिथे त्यांना काम करायला लक्ष नाही. सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जास्त भरून ठेवलेत, का नाही भरली जात आहेत पदं? याचा अर्थ यांचा काहीतरी लागेबांधे कॉन्ट्रॅक्टवाल्यांबरोबर आहेत का? म्हणून तुम्ही आम्हाला सांगता आता काढा ना, सगळं कॉन्ट्रॅक्ट बंद करा आणि सगळी पदं आपली भरा आणि द्या. एक गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे तुमच्यावर. एक गंभीर आरोप केलाय की या आधी 25 वर्ष महापालिकेत फक्त कंत्राटदार फिरायचे, आता सर्वसामान्य लोक येतात आहेत. आणि दुसरा म्हणजे की गॅस एलपीजीचा तुटवडा झालेला नाही, उबाटा आणि काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जाते. मी 2 गोष्टीवर उत्तर देईन. पहिलं म्हणजे तुम्ही जे म्हटलायत की इथे कॉन्ट्रॅक्टर फिरायचे, 25 वर्ष तुम्ही आमच्याबरोबर होते, त्यातली 20 वर्ष तर पक्के होते. तेव्हा झापड होती काय डोळ्याला? काय काळे चष्मे लावून येत होता, माणसं दिसत नव्हती. तिथल्या तिथे धरायचे होते ना कॉन्ट्रॅक्टर. आणि आत्ताही मुंबईकर नाही येत आहेत, मोठं कमळचित लावून मुंबईकर सगळे कमळ लावतात. ते कमळाचं चिन्ह लावून, खरं आस्थापनामध्ये असे पक्षाचे चिन्ह लावून येण्याची हे आपल्याकडे कायदा आहे का? तो चालतो का? असं मलाही प्रश्न पडलाय. आणि जे मुंबईकर येतात अजूनही कामाला जरा गती येऊ दे. कामं करताय चांगलं आहे गोष्ट, शबाशकी आहे उलट, पण ती गती मुंबईकरांनी म्हणू दे ना. माझीच पाठ मी थोपटत राहणार हे योग्य आहे का? आणि दुसरं जे गॅसबद्दलचं, मुळात माझं कालचं पण स्टेटमेंट बघा. माझं म्हणणं आहे जर हॉटेलसारखी लोक, मुलांचं मध्यान्न देणाऱ्या लोकांचं बंद झालंय, जर तुटवडा नाही तर त्यांना त्यांच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या कमी करायला सांगा. त्याच्यावर काहीतरी अक्षरशः हॉटेलं बंद झाली आहेत. लहान मुलांचं शाळेतलं मध्यान्न अन्न जे येतं ते बंद होण्याच्या मार्गावर आहे, नाहीच देत आहेत. कारण लोकांना ज्यांचं हॉल आहे, मोठे हॉल घेऊन बसले, ते शेगड्या कशा पेटवतील? बरं, इलेक्ट्रिक शेगड्या आता त्यांची जर किंमत एक्झाम्पल 2000 होती, ती आता 10,000वर नेली. याच्यावर कोणाचं लक्ष आहे? हा मुळात महापौरांचा विषयच नाही. तुटवडा आहे नाही, माझाही नाही. मी पक्षाची प्रवक्ती आहे. महापौर प्रवक्ते आहेत का पक्षाच्या? महापौरांच्या अखत्या खातरमध्ये असलेल्यांची उत्तरं द्यावी. मी पक्षाची प्रवक्ती आहे. मी आलेल्या चॅनलला माझ्या घरच्या ह्याच्यामध्ये उत्तरं दिली आहेत, माझ्या ऑफिसच्या घरच्या. मी तिथे नाही दिली आहे.
आणि मी आजही आरोप नाही करत आहे, तुटवडा आहे असं मी नाही म्हणत आहे. माझं म्हणणं मग हॉटेलं का बंद झाली. आणि चित्रा वाघनी जे उत्तर दिलंय की बुकिंग करा 25 दिवसानंतर मिळेल, तर लोकांनी अशी उत्तर दिले सोशल मीडियाच्या माध्यमातून की 25 काय महिना आता मिळतच नाहीये. मग ह्याला नेमकं काय म्हणायचं. मागणी तसा पुरवठा होत नाहीये. ज्या देशांमध्ये चाललंय मला कळतंय आंतरराष्ट्रीय याच्यावरती काय काय घडामोडी घडतायत, पण मी पक्षाची प्रवक्ती आहे. हा तुटवडा आहे नाही हा महापौरांचा विषय नक्की नाही. मी माझ्या पक्षाची प्रवक्ती म्हणून मी उत्तर देते. आणि मला अधिकृत प्रवक्ती माझ्या पक्षप्रमुखांनी उद्धवजींनी मला नेमलंय. मी विरोधी पक्ष म्हणून देत नाहीये उत्तर गॅसचं. त्या असं म्हणतायत की कोळसा सध्या सुरू जिथे जिथे असेल तिथे देखील आम्ही जाऊन कारवाई करणार आणि कोळस्यावर चालणारं सगळं बंद करणार असं देखील त्या म्हणाल्या. अरे मुळात म्हणजे परत मला तेच सांगायचं, तो अधिकार आपल्याला आहे का. तो अधिकार राज्य सरकारचा आहे. जे राज्य सरकारचे मंत्री महोदय आहेत, मग ते आरोग्याचे मंत्री महोदय असतील कुठले सगळे ते बघतील. हा आपला विषय आहेच नाही. उलट आपला विषय काय आहे, अजूनही ती मीटिंग लागली नाही. ज्या नाले सफाईवर 1 मार्च पासून चालू व्हायला पाहिजे होतं ते अजूनही लागलं. म्हणजे आपलं जे काम आहे ते सोडून आपण राज्याचं का काम करायला जायचं. सक्षम मुख्यमंत्री आहेत असं ते म्हणतायत, तर मग सक्षम मुख्यमंत्र्यांकडनं या गोष्टी जर होत आहेत तर महानगरपालिकेचा तो सब्जेक्ट आहे का. ताई, भाजपच्या अंतर्गत महिलांमध्येच रितू तावडे यांच्याविषयीची खतखत जाणवते आहे. वारंवार मला टार्गेट केलं जातं अशा पद्धतीच्या आशयाची वक्तव्य सुद्धा समोर येत आहेत. कुठेतरी भाजपच्या पक्षांतर्गत वादामुळेच रितू तावडे या वादाचा शिकार बनताय. मी असं नाही म्हटलं, कारण मला त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं मलाच माहिती नाही, कारण मी त्या पक्षात आहेच नाही. आणि त्यांच्या पक्षातल्या महिलांमध्ये काय चालतं तो कान काय माझा नाही. ते कान जर तिकडे कुठे त्यांनी लावले असतील तर आय डोंट, म्हणजे मला माहिती नाही. आणि महिला म्हणून तुम्हाला टार्गेट नाही होत आहे. तुम्ही तुमचं काम करा. महानगरपालिकेच्या 1888 आणि आपल्या अंतर्गत येणाऱ्या कामाबद्दल आपण बोललं पाहिजे. जर मी गॅसवर बोलली असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मी पक्षाची अधिकृत प्रवक्ती आहे. मला माझ्या पक्षाने अधिकृत प्रवक्ती घोषित केलेली आहे, म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. विरोधी पक्ष म्हणून मी गॅसवर उत्तर देत नाही आहे. आणि माझंही म्हणणं आहे तुटवडा नाहीच आहे, तर मग दुकान हॉटेल मध्यान्ह बंद का होत आहेत याचं उत्तर पक्षाच्या वतीने मी राज्याला विचारते. मी महापौरांना हे उत्तर विचारत नाही आहे. त्यामुळे सगळेच विषय गोंधळ घालू नका. आयुक्तांचं पत्र दिलेलं महापौरांकडे कसं पोचलंय त्याचं उत्तर मला आयुक्तांनी दिलं पाहिजे की तुमचे कल्पित कोण आहेत की जे पत्र तुमच्यापर्यंत आल्यानंतर ते पत्र महापौरांपर्यंत हे उलटं कसं काय चालू झालं. महापौराला दिलेलं पत्र महापौर आयुक्तांपर्यंत पाठवतात आणि मग आयुक्तांकडनं उत्तरं येतात आणि येतात. आम्ही डायरेक्ट आयुक्तांना पत्र दिलं, हे महापौरांकडे कसं पोचलं याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे. आणि तिथे कोण असा कल्पित आहे की जी पत्रांचं सगळी माहिती दिली जाते. ताई, वारंवार बोलताना असेही म्हटले की रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करत आहोत आणि म्हणून युपीटीला आणि काँग्रेसला धक्का पोचतो आणि म्हणून ते आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात. हा तर सरळ सरळ काय म्हणावं या आरोपाला. जे मी तर म्हणते रोहिंगेच का, रोहिंगे तर पाहिजेच, रोहिंगे पाहिजेच, पण नायजेरियन का सोडताय. नायजेरियन जे शाळा कॉलेजला ड्रग्ज हे देत आहेत. तुमच्या आता एकदम तुम्ही लढाईच्याच ह्याच्यावर आलात तर नायजेरियन पण पकडा. ते तर तरुण पिढी खराब करतायत. रोहिंगे याच्यात किती आहेत हे आलेच पाहिजे. आम्ही तर दर महिन्याला मागितलंय
किती पकडले, कुठे पकडले, आम्ही शहानिशा करू. एखादा मुस्लिम आहे त्याला रोहिंगे म्हणून तुम्ही घोषित कराल आणि मग असं पण देशात वातावरण नका तयार करू. मुंबईत जे कोणी बसलेत, चुकीचे बसलेत, प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करते, प्रशासनाला माहिती नव्हतं का? प्रशासनाचं हे काम आहे. तुम्ही विषय दिला, कारवाई करतायत. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे कोण? तुम्ही जाताय का पकडायला? म्हणजे प्रशासन करताय ना. तर प्रशासनाने तो पेपर दर महिन्याला महापालिकेत दिला पाहिजे सभागृहात, आणि सभागृहात दिल्यानंतर त्याचं पण आम्ही शहानिशा करू. कारण देशामध्ये संपूर्ण धर्म, जात, पात, 18 पकड सगळे आहेत. काय खरं काय खोटं हे बघू ना आपण पण. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. वास्तव धरूया. नायझरीन कुठे आहेत? या हाय सोसायटीमध्ये राहत आहेत आणि आमच्या तरुण पिढीला बिघडवत आहेत, ड्रग्स वगैरे सप्लाय करतायत. ते पण याच्यात आले पाहिजे. सारखं रोहिंगे काय? रोहिंग्यांना तर काढाच बाहेर. आमची मदत आहे तुम्हाला, पण ते कोण काय ते दाखवले पाहिजे. तुम्ही म्हटलं का त्यावेळी महापौर आहेत त्यांनी थेट पण तुमचं नाव घेतलं, उबाटा पसरवतोय अफवा गॅस सिलेंडर बाबत. मुळात म्हणजे आता मी परत सांगेन, महापौरांनी प्रेस घेताना हा नाव घेऊन असं बोलणं माझं, मी कधी तो म्हटलेला नाहीये की आम्ही तुटवडा विचारतोय कसा होतोय. हॉटेलं बंद झाली आहेत, मध्यान्ह अन्न देणार नाही म्हणून सांगितलंय, शेगड्या पेटवलेल्या दिसत आहेत, एक मीम्स येत आहेत, गटारामध्ये पाईप टाकून चहा बनवतायत. त्याला उत्तर काय देतील महापौर? म्हणजे आमचं नाव घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? आम्ही कुठे त्या कशा काय टार्गेट होत आहेत? हा प्रश्न देशाला आहे, हा प्रश्न राज्य सरकारला आहे. त्या का घेतात अंगावर ओढून? म्हणजे त्यांनी पण ठरवलं पाहिजे नक्की कशात उडी घेतली पाहिजे. प्रशासक राज जेव्हा सुरू होता महानगरपालिकेमध्ये 3 वर्षामध्ये 1,500 कोटी रुपये हे जवळजवळ 70 आमदारांना मिळाले. यावर काय? मी ती तर श्वेतपत्रिका मागितली आहे. त्या श्वेतपत्रिकेवरती महापौरांनी पण मागणी केली पाहिजे. कारण त्यांचे योगेश सागर जे आपण सर्वांनी ऐकलंय, पाहिलंय विधानसभेत, त्यांनी तर SIT लावा सांगितलंय, त्यांनीही मागितली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मागतायत. मग तुम्ही आम्हाला का कटाड्यात उभे करताय? आम्हालाही कळलं पाहिजे. आम्ही प्रशासनाला तुम्ही खर्च केलेत का? तुमच्या पक्षाने खर्च केलेत का? आम्ही नाही म्हणणार त्यांनी केलेत, आम्ही म्हणणार प्रशासनाने केलेत. मग प्रशासक असताना प्रशासनाने केले तर ते आम्हाला श्वेतपत्रिका द्या, असं आमचं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.